धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. बी टीम काम करते आहे आणि बी टीम त्रास देते किंवा त्यांना का आरोपी केलं जात नाही? मग ते काही डॉक्टर किंवा काही लोक असतील. ते आहे धनंजय देशमुख हे बोललेले आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. काही लोक ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सरकारी वकील आहे. त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते. हे बी टीम मधले हे जे सहकार्य करणारे लोक होते हे लोक सहआरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. आणि माझंही मत आहे की एखाद्या आरोपीला तो आरोपी झालेला आहे हे सिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला लपवायला मदत करणं, त्याच्या बाजूने बोलणं आणि त्यातल्या त्यात डॉक्टर सारख्या माणसांनी मदत करणं आणि त्याचं मला वाटतं मी सुद्धा एक लेखीपत्र तयार केलंय आता आणि लेखीपत्र मी जे आहे ते बसवराज तेली यांना देणार आहे. बरं, तुम्हाला अजित पवारांनी भेट नाकारली परंतु धनंजय मुंडेंना मात्र त्यांनी भेट दिली काल. असं काही नाही. अजितदादांनी मला वेळ वगैरे नाकारलेली नाही. मी वेळ मागितली नव्हती. आदल्या दिवशी वेळ मागितली होती. मला वेळ सुद्धा मिळाली होती परंतु मला वेळेवर जाता आलं नाही. अजितदादा हे वक्तशीरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळही मागितली नाही आणि मी गेलो नाही. परंतु माध्यमामध्ये बातम्या अशा आल्या की अजितदादांनीच मला वेळ नाकारली. असं काही झालेलं नाही. मी वेळ परवाची मागितली होती. फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही हे मात्र खरं आहे. असं आहे की या सगळ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.